अशा पद्धतीने जर तुम्ही घरी पनीरची भाजी बनवली ना, मी लिहून देते की तुम्हाला हीच भाजीची सारखी डिमांड येणार, एवढी चविष्ट होते ना, दुसऱ्या दिवसासाठी तर उरतच नाही. त्यासाठी आपल्याला 4 कांदे 4 टोमॅटो घ्यायचे आहेत. कांद्याच्या सर्व साली काढून घ्यायच्या, टोमॅटोच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता मी जेव्हा पण भाजीला टोमॅटो वापरते ना, त्यावेळी टोमॅटोच्या आतमधल्या बिया काढते, त्यानंतरच तो टोमॅटो मी भाजीसाठी वापरत असते. आता पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन गरम झाल्यावर थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर कांदा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा, तो सुद्धा त्या पॅन मध्ये घालून घ्यायचा आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा बारीक कट करायचा, ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. 5 ते 6 काजू सुद्धा मी घातलेले आहेत. थोडंसं पाणी घातलं, बारीक गॅस केला आणि 2 मिनिटं झाकण ठेवून चांगलं असं शिजवून घेतलं आहे. आता पनीरच्या भाजीसाठी इथे मी मलाईचं पनीर वापरलेलं आहे. हे पनीर तुम्हाला जी स्टाईल आवडेल त्या स्टाईलमध्ये कट करायचं आहे. आता इथे मी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली चांगली शिजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला हे पनीर चांगलं असं लालसर करून घ्यायचं आहे. तर ग्रेव्ही थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक दळून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढं भाजीसाठी क्वांटिटी बनवायची आहे तेवढं पाणी घ्यायचं आणि जे पनीर आपण लालसर भाजून घेतलं होतं ते पनीर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, चांगली अशी ग्रेव्ही परतून घेतली, चवीनुसार मीठ घातलं. आपल्या घरातले जे काय मसाले आहेत ते सर्व मसाले मी घातलेले आहेत. फक्त इथे मी किचन किंग मसाला आणि पनीरचा मसाला ऍड केलेला आहे आणि मस्त असं अलटून पलटून घेतलेलं आहे बारीक गॅसवर. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. पण जर तुमच्याकडे इथे जर अमूलचं फ्रेश मिल्क क्रीम असेल तर ती क्रीम तुम्ही घालू शकता. आता मी इथे साई सगळं थोडंसं दूध घातलेलं आहे, थोडीशी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बारीक गॅसवर पुन्हा हे झाकण ठेवून 2 मिनिटं चांगलं असं शिजून घेतलेलं आहे. आपली भाजीची ग्रेव्ही जर चांगली शिजली ना, भाजी खूप टेस्टी होते. आता ज्या भांड्यामध्ये आपण पनीर टाकून घेतलं होतं ते पाण्यासकट आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगली उकळ आल्यानंतर वरनं कस्तुरी मेथी घालायची आणि एवढी भारी भाजी झाली होती ना. हा की नाही सोपी स्टाईल.